नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। आमदार किशोर जोगरेकर यांनी 5,49,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली आहे। बुधवारी त्यांनी शेवटच्या काँक्रिटीकरणाची पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले। यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, मनपा शहर अभियंता विजय बोरीकर, सहाय्य आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, अतिरिक्त सहाय्य आयुक्त बोबाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्य अभियंता जावळे आदींची उपस्थिती होती। बाबूपेठकरांची अत्यंत महत्त्वाची समस्या असलेल्या बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्णत्वास यावे यासाठी आमदार किशोर जोगरेकर यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। काम शेवटच्या टप्प्यात असताना निधी अभावी काम रखडले होते। या निधीची व्यवस्था करण्यासाठी आमदार जोगरेकर यांनी सतत प्रयत्न करून 5,49,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। सदर निधी प्राप्त होताच पुलाच्या बांधकामाला गती मिळाली असून इथे रंगकाम आणि विद्युत रोषणाई पोल लावण्यात आले आहे। उर्वरित पुलावरील शेवटचे काँक्रिटीकरणही आज पूर्ण करण्यात आले आहे। नियमानुसार पुढील काही दिवस हे काँक्रिटीकरण असेच ठेवण्यात येणार आहे, तोपर्यंत उर्वरित पूरक कामे पूर्ण केली जाणार आहेत। दरम्यान बुधवारी पुन्हा एकदा आमदार किशोर जोगरेकर यांनी सदर पुलाच्या कामाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली। त्यांनी काँक्रिटीकरणाबाबतची माहिती घेतली आणि आवश्यक निधी मिळवून दिल्याचे काम अपेक्षित गतीने सुरू असल्याचे सांगितले। की हा बाबूपेठ उड्डाण पूल हा बाबूपेठ वासियांच्या जीवन मरणाची लाईफलाईन होती, परंतु गेल्या अनेक वर्षापासून हे होत नव्हतं। त्याला 5,49,00,000 रुपयाच्या शेवटच्या निधीची आवश्यकता होती। तो निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आणि त्यामुळे पुलाचं जे शेवटचं टप्प्याचं काम आहे, शेवटचा स्लॅब आहे, तो आज या ठिकाणी स्लॅब होतो आहे आणि साधारणतः एक क्युरिंग करून 20 ते 25 दिवसामध्ये हा उड्डाण पूल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे। मला याचा आनंद आहे की हा पूल जे बाबूपेठवासियांची इतक्या वर्षाची मागणी होती, जी गरज होती खरी, ती आज लवकरच पूर्ण होत आहे। याचा खूप मोठा आनंद आहे। आणि आता इथे महानगरपालिकेचे आयुक्त, PWDचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टरचे सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी सर्वच काम याच्यावरती इलेक्ट्रिफिकेशनचं काम, आता जे अलाइनमेंटचं काम, ज्या ठिकाणी पूल हा संपणार आहे, बाकीचे अनुषंगिक कामं, सर्व पूर्ण कामं हे पूर्ण करत हा एका महिन्याभराच्या आतमध्ये हा पूल आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा आहे। मी पुन्हा एकदा सगळ्यांचं याविषयी धन्यवाद व्यक्त करेन आणि विशेष करून महानगरपालिका आणि PWDच्या अधिकाऱ्यांचा की त्यांनी हा पूल व्हावा याकरता विशेष प्रयत्न केले। हा पूल करत असताना अनेक अडचणी आल्या, याचं डिझाईन चेंज झालं, याचं अलाइनमेंट चेंज झालं, परंतु या सगळ्या अडचणींवर मात करत हा पूल या ठिकाणी बाबूपेठ वासियांच्या सेवेमध्ये रुजू होत आहे। याच्यापेक्षा दुसरा मोठा आनंद ही गती मंदवणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश यांनी प्रशासनाला दिले। युद्ध पातळीवर काम करून पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्याचे निर्देशही आमदार किशोर जोगरेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले। या प्रसंगी बाबूपेठ येथील नागरिकांसह यंग चंदा ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।